आता हा हे दोन्ही एल्बो दुखतं का? हा इथं कमी दुखतं. इथे जास्त. हात खाली पाठी. हात खाली घ्या. काम काय करतं? काय नाही तर माझ्याकडं दुखलं इथं इकडं हा इथं बदल कुशी झोपल्यावरती दोन्ही हाताला मग येतात का? या कुशी झोपले याला मग येतील, या कुशी झोपले याला मग येतात का? तिकडे बघा माझ्याकडे इकडे बघा ना. तुमच्या मानेमध्ये इथे C4 C5 मध्ये गॅप आहे. आता या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला कमीत कमी झाले 5 वर्ष कमीत कमी. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला मानेमध्ये फक्त चमक भरणं, उसवण भरणं काही करू पहिले होत असेल असं. पण आता काय झालं, याच्यात गादी असते इकडे बघा, इथलं कार्टिलेज असतं. गादी हळूहळू बाहेर यायला लागली. जशी गादी बाहेर आली इथून ब्लड सर्क्युलेशन मानेला, शोल्डरला, टेनिस एल्बोला, पंजाला कनेक्ट असतं ती. म्हणून ब्लड सर्क्युलेशन कमी दामात झाल्यामुळे ज्या कुशी झोपले तो हात जड पडतो, बधीर पडतो, नाही. या कुशी झोपला की इकडं होईल, त्या कुशी झोपला की इकडं होतं काही नाही होत. एवढं नाही काही होत, थोडंफार जाणवत असं. आता कुठे चेंज करत असतो. तुम्ही हाताला असं झटका वगैरे देता का घरी? असं झटका वगैरे नाही, काहीच नाही. झटके उटके नाही. आता हे झोपेमध्ये सकाळी झालं ते रात्री झोपलं ना वाकडं तिकडं. तर इथून ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्या प्रमाणात जलद न झाल्यामुळे तर जीच याच्यामध्ये झाली. जेव्हा रक्त पुरवठा प्रॉपर याच्यात होईल ते पण म्हणाले क्लिअर. रिलॅक्स. किती दिवसापासून जास्त त्रास होतो? एक 7-8 दिवसापासून मला एक डॉक्टरकडे गोळ्या औषध घेतले. सर्व झोपवता ड्रिंक करता का? नावली काहीतरी महिन्यातून 2 महिन्यातून खाली मग रिलॅक्स. पालतं झोप 4 मिनिटात कसं मला पालतं चहा पितो. या पॉईंटला जास्त झोपतो का पुढच्या पॉईंटला जास्त? सर खाली खाली सर सर खाली सर हात पुढेच ठेवा. हात पुढे तो पण माझ्याकडे